जनविकास क्रांती सेना पक्षाची सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीतील निकाल व पक्षाच्या पुढील कामकाजाची आढावा बैठक 11 फेब्रुवारी बुधवारी सकाळी 11 वाजता पक्षाच्या कुचननगर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक विष्णू कारंपुरी यांनी दिली। नुकत्याच झालेल्या 2025-26च्या सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षाने केलेले कामकाज आणि महानगरपालिका निवडणुकीत ज्या उमेदवारांनी जनविकास पक्षाकडून निवडणुका लढवल्या त्यांना प्राप्त झालेले मतदान तसेच सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या लागलेल्या निकालासंदर्भात विचारमंथन करून पक्षाचे पुढील कामकाजाचे नियोजन त्याचबरोबर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध अडचणी समस्या सोडवण्याबाबत पक्षाचे धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात 11 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता पक्षाचे संपर्क कार्यालय कुचननगर पद्मशाली चौक येथे महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे। तरी जनविकास क्रांती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।